घर होतं. तिथे माझा झालेला फर्स्ट फ्रेंड हे सनी संचित वाडकर आणि त्याची त्यांच्याबरोबर पण माझे खूप सारे असे मोमेंट्स आहेत. तुम्हाला कधी भेटलो ना त्यांना कधी भेटलो ना, मला खरं सांगेन त्यांची स्टोरी किंवा ते आयुष्यभर जातात. अशाच लोकांना मला त्यांनी भेटवलं ते म्हणजे किती आहे ना, तर त्याच्याबरोबर माझं नातं कधी संपणार नाहीये हे मी माझ्याकडून तर सांगते. बाकी मला काय माहिती नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. आणि मी निघालेलो ऑफिसला. आपण जायचं समोरच आपला ऑफिस आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आपण रोज येतो रोज जातो. आणि बाकी आता ना, मी एका माणसाला रोड दाखवला, चुकीचं दाखवला रे. ज्याला जायचं होतं एकीकडे, मी सांगितलं एकाकडे. जरासं मनात हे वाटतंय मला, तो गेला असेल की नाही काय माहिती. भावा सॉरी. आणि बाकी चला ठीक आहे, मी ऑफिसला निघालोय, चला जाऊया. मित्रांनो, मी पोचलेलो ऑफिसमधून घरी. आणि जसं की मी तुम्हाला बोललो, 3-4 दिवस आपले शिफ्टिंग मध्ये आहेत आणि शिफ्टिंग करतोय आपण. तर तुम्ही बघत असाल सामानच सामान आपल्या घरी. आणि आजचा व्हिडिओ याचवरती आहे की चाळ आणि बिल्डिंग यामध्ये आपण बोलणार आहोत, पण थोड्या वेळातच. भेटूया 5 मिनिटांमध्ये. फ्रेश आहे. मित्रांनो, मी घेतलेलं आहे आपलं कपाट साफ करायला. आणि म्हणजे साफ कपडे पॅक करायचे ते आपले आहेत. बाकी इकडे लटकलेले वगैरे आहेतच, ते घ्यायचे आहेत. पण म्हणजे सामान एवढं झालेलं आहे ना, शिफ्टिंगला स्ट्रेसफुल आहे भावनो. स्ट्रेस जे लोक भाड्याने इकडे तिकडे नाचतात ना, सिल्यूट आहे भावनो. एवढी शिफ्टिंग करणं म्हणजे दरवेळेस एवढं काढणं परत भरणं म्हणजे काही नाही. आम्ही करतोय हे लास्ट 5 वर्ष आधी गेलो होतं, त्याच्यानंतर आत्ता करतोय. मला वाटतं हे लास्ट असणार आमचं शिफ्टिंग. नंतर मग खूप वर्षानंतर झालं तर फायनल शिफ्टिंग आहे. बाकी आपण बोलत होतो ते म्हणजे चाल. आणि तर आपण बोलत होतो चाळीमधलं आणि बिल्डिंग मधला फरक. चाळ काय असतं ना, चाल मध्ये राहणं इमोशन असतं. कधी काही होऊ दे, घरात कोणाच्याही कधी अडी अडचणीला रात्रीचे 2 वाजले तरी पण लोक मदतीला येतात. आणि चाळ म्हणजे ना, असं कोणाचं वेगवेगळं घर नसतं चाळीला. कधी दादाच्या इथे जातो, कोणाचं घर असं वेगळं नाही. कोणाच्या पण घरी जावा, सोपा, कधी जेवणाचे वांदे नाही, खाऊ. कधी घरी कोण नसेल तर या स्वतःच घर असल्याप्रमाणे वागवतात त्यांच्या घरी. बाकी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या चाळीमध्ये आपण शिकतो. आणि आम्ही पण जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली आम्ही चाळीमध्ये राहतो. फर्स्ट टाइम आम्ही जे राहिलो होतो ते म्हणजे इकडे बर्फ कारखान्याचे, ते आमचं फर्स्ट घर होतं. तिथे माझा झालेला फर्स्ट फ्रेंड हे सनी संचित वाडकर आणि त्याची त्यांच्याबरोबर पण माझे खूप सारे असे मोमेंट्स आहेत. तुम्हाला कधी भेटलो ना त्यांना कधी भेटलो ना, मला खरं सांगेन त्यांची स्टोरी किंवा त्यांच्याबरोबर. मुंबईतला माझे पहिले फ्रेंड्स हे दोघे आहेत, जे दादा आणि दीदी आज मला भेटलेत ना, ते त्यांच्यामुळेच भेटले. ते काही असतं ना, काही आपल्या आयुष्यात येतात, थोड्या वेळापुरतीच येतात. थोड्याशा आपल्याला काही शिकवून जातात, काही लोक आपल्याला शिकवून जातात, काही आपल्याकडून घेऊन जातात. पण काही लोक असे असतात जे
आयुष्यभर जातात. अशाच लोकांना मला त्यांनी भेटवलं ते म्हणजे किती आहे दादा. त्याच्याबरोबर माझं नातं कधी संपणार नाहीये हे मी माझ्याकडून तर सांगतोय. बाकी मला काय माहिती नाही. आपण साहित्य बोलू. मला सहसा असं विचार आला ना मित्रांचा मैत्री दादा बोलू शकतो बोलायचं आपण किती बोलू शकतो तेवढं तर मी कॉन्फिडन्सली सांगतो. काय ना मला जसं असं वाटतंय वाईट आणि थोडी वर्ष आपण एखाद्या चाळीमध्ये आहे लक्ष एखादा एरिया तो एरिया नंतर सोडून जा हे पण खूप डिफिकल्ट आहे. जे लोक शिफ्टिंग करतात त्या लोकांना माहिती आहे एका एरियामध्ये. आणि काय असतं ना प्रत्येक एरिया हा सेम नसतो. प्रत्येक एरियामध्ये भेटणारी लोक सेम नसतात किंवा त्याच माइंडसेटची नसतात. जे लोक भेटले ते खूप आम्हाला छान भेटले. सगळ्या एवढी लोक आम्हाला भेटली ना खूप छान. आमची वाईब मॅच व्हायची त्यांच्याबरोबर. जाणे तिकडे लोक कसे कशा मेंटॅलिटीचे तरी आम्हाला सेट व्हायला किती किती दिवस जातात. वी हॅड नो आयडिया अबाउट ऑल दस थिंग्स. आणि तर बिल्डिंग मध्ये चाललं त्याचं तरी आपण खायचं होतं बिल्डिंग मध्ये स्वतःच्या रूम मध्ये. हे सगळे जे आज शक्य लागत ते फक्त माझ्या आई आणि ताई आहे. त्यांच्या दोघींना पण कोणतरी माझ्या वेगळं. पण कसं असतं ना जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण 100% 100% जोपर्यंत सक्सेसफुल नाही तोपर्यंत न बोललेलं चांगलं असतं. नाही दाखवायचं करून दाखवायचंय ते मला माझ्या मनाला स्थिती आहे स्वतः. बाकी शिफ्टिंग बाकी आपलं चला भेटूया तुझ्या वेळातच. जर का माझं लवकर झालं तर त्याच्यासाठी बाय बाय. त्याच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकर. उद्या आपले पोरं येणार, मित्र येणार, फॅमिली येणार आहे शिफ्टिंग साठी. बघा परत काल पण व्हिडिओ काढला तुम्ही बघा आणि तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देते उद्या. ठीक आहे चला भेटूया उद्या. बाय बाय, जय शिवराय.